नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे मरकापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि मी आज निघालो आहे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. मी गुंटूर एक्सप्रेसने मरकापूर रोडला उतरलेलो होतो पहाटे 4:15 वाजता आणि तेथून ऑटोने मरकापूर बस स्थानकामध्ये आलेलो आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि येथून श्रीशैलमसाठी पहिली बस निघालेली आहे. मरकापूरपासून श्रीशैलम हे अंतर साधारणपणे 90 किलोमीटर आहे. हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. यालाच नलमल्ला फॉरेस्ट असेही म्हणतात. बस स्थानकातून उतरून बाहेर येताच डाव्या बाजूला श्री अंकलम मंदिर आपल्याला दिसून येते. आपण येऊन पोचलो आहोत श्रीशैलम येथे. श्रीशैलम हे ठिकाण भगवान शिवाच्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. सातवहन राजवंशातील शिलालेखाच्या पुराव्यानुसार हे मंदिर 2ऱ्या शतकापासून अस्तित्वात होते. मंदिराचा परिसर 2 हेक्टरमध्ये पसरलेला असून त्यात गोपुरम म्हणून ओळखले जाणारे 4 प्रवेशद्वारांचे मनोरे आहेत. मंदिरात अनेक देवळे असून त्यापैकी मल्लिकार्जुन आणि भ्रामरंबा यांची देवळे सर्वात प्रमुख आहेत. मंदिर परिसरात अनेक सभागृहे आहेत. त्यापैकी विजयनगर काळात बांधलेला मुखमंडप सर्वात उल्लेखनीय आहे. मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे. मंदिरांच्या भिंतीवर पौराणिक कथा, महाकाव्ये आणि तत्कालीन शिल्पकलेचे उत्तम नमुने कोरलेले आहेत. श्रीशैलम दीपोत्सव हा दीपोत्सव कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. येथे भाविक मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंदिराच्या आवारात लाखो दिवे लावताना दिसतात. मित्रांनो, आपण दर्शन घेऊन निघालो आहोत पाताळगंगेकडे. श्रीशैलम येथील पाताळगंगा हे कृष्णा नदीचे पवित्र पात्र असून तेथील घाटावर स्नान करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. मुख्य मंदिरापासून हे ठिकाण साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी पायऱ्या व रोपवे अशा दोन्ही सुविधा आहेत. ज्यांना पायऱ्या चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा आहे. मित्रांनो, आपण जाणार आहोत रोपवे मध्ये बसून. आपण आता रोपवेने निघालो आहोत. बघू शकता तुम्ही तिकीट काढले. फर्स्ट टाइम रोपवेमध्ये बसतो. चला तर मग आपला नंबर आलेला आहे. आता आपण आलो आहे रोपवेच्या ठिकाणी. तुम्ही पाठीमागे बघू शकता. फायनली आता रोपवे सुरू झालेला आहे. रोपवे मधून नलमल्लाई डोंगर आणि धरणाच्या बॅकवॉटरचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. फायनली आपण खाली उतरलेलो आहोत. आता बोटिंगसाठी चाललेलो आहे खाली. सध्या बोटिंगमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, बोटिंगसाठी नियम आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाईफ जॅकेट अनिवार्य आहे. तुम्ही उत्तम पोहणारे असलात तरीही प्रवासादरम्यान पर्यटन विभागाकडून दिले जाणारे लाईफ जॅकेट वापरणे बंधनकारक आहे. प्रवासाचा प्रकार: पाताळगंगेवर साधारण 20 मिनिटाची बोट राईड असते. तर अक्का महादेवी गुहाकडे जाण्यासाठी अंदाजे 1 ते 1.5 तासांचा प्रवास करावा लागतो. या दीर्घ प्रवासासाठी आरामदायक
व सुरक्षित जॅकेट असणे गरजेचे आहे. पाताळगंगा हा कृष्णा नदीचा एक पवित्र घाट आहे जो श्रीशैलम येथे स्थित आहे. हे ठिकाण धार्मिक, नैसर्गिक आणि पर्यटनदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. पाताळगंगा म्हणजे काय? पाताळगंगा म्हणजे कृष्णा नदीचा तो भाग जो डोंगराच्या खालच्या खोल दरीत वाहतो. पाताळ म्हणजे खालचा भाग, म्हणून या ठिकाणाला पाताळगंगा असे नाव दिले गेले. श्रीशैलम येथे बोटिंग करत असताना आपल्याला येथील धरणाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. हे जलविद्युत केंद्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कार्यरत जलविद्युत केंद्र आहे. धरणाची कमाल उंची सुमारे 145 मीटर इतकी आहे, तर लांबी 512 मीटर इतकी आहे. मित्रांनो, आपल्याला हे दादा येथील इतिहास सांगणार आहेत. काटना भगवान स्वरूप देखना को शादी करना को कर्नाटक से श्रीशैलम पहले जाना माता अक्का महादेवी माता कपड़ा नहीं है, पूरा सिर बोल डालते. ये भगवान दर्शन करने के बाद केव में 15 साल तपस का जगह है. माता तपस के प्रतिफल का ब्रह्मरांबा मल्लिकार्जुन स्वामी केव में प्रत्यक्ष हो गए. निदर्शन का नेचुरल स्वयंभू शिवलिंग केव के अंदर श्रीशैलम का ज्योतिर्लिंग है. श्रीशैलम शिवलिंग का हमारा अभिषेक करना, ये शिवलिंग का नेचर अभिषेक करते हैं 365 डेज. एक ही ड्रॉप शिवलिंग पे पानी गिरा था. पानी इधर से आता कोई आदमी नहीं, मतलब मेरा के लिए वंडर है. ये भगवान दर्शन करने के हमारा बोर्ड सुबह में जाते हैं 9 to 11 o'clock. एक आदमी का 650 रुपीज टिकट है. अप एंड डाउन का 4 घंटा लगता है. ये भगवान दर्शन करने की सुबह में 6 बजे के रोपे काउंटर में 9 एंट्री करना, ऊपर 9 बजे के नीचे टिकट मिलता. आगे बिल्डिंग दिखता ना, ये राइट साइड पावर हाउस साइकिल है. इस पानी में एक नंदी है. टेम्पल का आगे बड़ा नंदी दिखता ना, ये सेनेगल बसवाना बोलते हैं नंदी का. सेम नंदी के पानी में नीचे उपली बसवाना बोलते हैं, एग्जैक्ट का बोर्ड का नीचे. 1963 बिफोर डैम नहीं होता, जस्ट 3 फीट वाटर. इधर से आता नीचे चलता, डैम बनाने के बाद स्टोरेज आता पानी, एक नदी पानी में. ये प्लेस का पाताल बोलने की गंगा माता जमीन से खासी से इधर से आता. इस पानी शीर डालते कि पापा पोरा जाता. श्रीशैलम आने का आदमी का मल्लिकार्जुन भगवान दर्शन करने के बाद अंदर में साक्षी गणपति टेम्पल मालूम है, गोत्रा नाम लिखना. श्रीशैलम आने का आदमी का नाम कैलाश में पापा के बोलते गणपति. त्रेता युग में श्री रामचंद्र प्रभु मल्लिकार्जुन भगवान दर्शन करने के बाद साक्षी गणपति गोत्रा नाम लिखते हैं. श्रीशैलम का साइट सीइंग का प्लेस है. ऊपर मंदिर है ना, छत्रपति शिवाजी महाराज मंदिर है. ब्रह्मरांबा माता टेम्पल बैक साइड 1/2 किलोमीटर जर्नी. ये टेम्पल 1/2 किलोमीटर का हेमारेड्डी मल्लम्मा टेम्पल. नेक्स्ट चेक पोस्ट आगे साक्षी गणपति, पालधारा, पक्षधारा, अटकेश्वर, शिखरेश्वर. नेक्स्ट डैम. लॉन्ग जर्नी में इष्टकामेश्वरी माता टेम्पल, भीमनी कॉलोनी, भैरवशाला. बसेस सब हमारा गाइड नहीं है, बोट ऑपरेटर है. बोटिंग राईडचा आनंद घेता घेता या दादाने आपल्याला अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण इतिहास सांगितला. तर मित्रांनो, श्रीशैलमची ही बोट राईड खरोखरच अविस्मरणीय होती. जर तुम्ही श्रीशैलमला येत असाल तर पाताळगंगेचा हा नौका विहार चुकवू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. हर हर महादेव.